हॅलो नाही विचारून घेतलं. किती बीएसएलचे नाव 188 हा. नायलॉन सिंथेटिक जो मांजा आहे तो अवैधरित्या बाजारात विक्रीला आहे आणि काही लोक लपून छपून तो विक्री करत असतात. त्यामुळे बऱ्याच दुर्घटनाही घडलेल्या आहेत. काल गोपाळनगरला पण गोपाळनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पण ही घटना घडली आणि नायलॉन मांजा विक्री करू नयेबाबत माननीय जिल्हाधिकारी सर यांचे आदेश पण आहेत की कोणीही विक्री करू नये, त्याला बंदी घातलेली आहे. तसे असताना देखील चोरून लपून काही टिळक मैदानमधील दुकानदार हे विक्री करत असल्याची माहिती मिळाली. आज रोजी पूर्ण स्टाफसह आम्ही तिथं त्या ठिकाणी रेड मारली. रेड मारल्यानंतर 3 दुकानदार नायलॉन मांजा सिंथेटिक मांजा विक्री करत असताना मिळाला. आम्ही त्यांच्यावर पर्यावरण प्रदूषण कायद्याचे कलम 5 आणि 15 तसेच भारतीय न्याय संहितेनुसार 125 आणि 223 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे व 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहे. त्यानंतर अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठेवणार आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक थोरात सर आणि SDPO विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे आणि अशीच कारवाई सुरू राहील. इथे आम्ही आता वैयक्तिक स्थानिक पोलीस स्टेशन रेड मारत आहे. वैयक्तिक स्तरावर माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे देखील स्वतंत्र पथक यावर रेड करण्यासाठी तयार झालेले आहे. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नायलॉन मांजा न घेता साधा तागा घेऊन पतंग उडवलं तर काय हरकत आहे. नायलॉन मांजामुळे लोकांचं जीवितव्य धोक्यात येत आहे. तर नागरिकांनाही विनंती आहे आणि दुकानदारांनाही आव्हान आहे, जर तुम्ही असं केलं तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही.